विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो, पहा मराठी प्रथम भाषा इयत्ता तिसरीचा आज जो पेपर झाला संकलित मूल्यमापन 2024-25चा त्याची जी उत्तरं आहेत ती उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पहा म्हणजे हे जे तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवली ती बरोबर सोडवली किंवा नाही हे तुम्ही याद्वारे पाहू शकता आणि तुम्हाला किती मार्क मिळतील हे देखील तुम्हाला समजणार आहे. चला तर मग प्रश्न पहिला, खालील कविता ऐक आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांग. पहा आता ही कविता त्या ठिकाणी तुम्हाला ऐकायची आहे. तुमचे सर तुम्हाला त्या ठिकाणी ते सांगतील. टप टप थेंबांनी तळे साचले, धो धो पावसाने धरण भरले, धरणाचे पाणी शेतात खेळे, धान्याचे कणीस वाऱ्यावर डोले, हिरवी धरती आनंदाने डोले, पावसाने दिले सर्वांना पाणी, शेतकरी गातो पावसाची गाणी. मग ही कविता ऐकल्यानंतर तुम्हाला प्रश्न विचारले जातील की वरील कवितेत कोणत्या ऋतूचे वर्णन आलेले आहे. तर कोणत्या ऋतूचे वर्णन आलं आहे? पावसाळा या ऋतूचे वर्णन आलेले आहे. त्यानंतर तुला आवडणाऱ्या ऋतूचे नाव सांग. पहा म्हणजे तुम्हाला कोणता ऋतू आवडतो, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे तुम्हाला सांगायचं आहे. त्यानंतर कणीस येणाऱ्या कोणत्याही एका पिकाचे नाव सांग. पहा एका पिकाचं नाव विचारलंय. पहा कणीस कोणत्या कोणत्या पिकाला येतं? ज्वारीचं कणीस, बाजरीचं कणीस, मक्याचं कणीस. यापैकी मग ज्वारी, बाजरी, मका यापैकी एक पीक सांगितलं तर तुम्हाला 1 मार्क त्या ठिकाणी मिळणार होता. पावसामुळे परिसरात कोणते बदल होतात ते सांग. आता पावसामुळे परिसरामध्ये कोणते बदल होतात? तर पावसामुळे सर्व परिसर हिरवागार होतो. त्याचबरोबर डोंगरावरून पाणी व्हायला सुरुवात होते, नद्यांना पाणी येते. त्याचबरोबर आपल्या जर विहिरी असतील तर विहिरींना देखील पावसामुळं काय होतं? पाणी येतं. म्हणजेच त्या ठिकाणी पावसामुळे वेगवेगळ्या प्रकारचे बदल तुम्ही सांगितले असतील तर तुम्हाला त्यापैकी 2 मार्क त्या ठिकाणी मिळणार होते. त्यानंतर खालील चित्राचे निरीक्षण कर आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांग. चित्रातील खेळाचं नाव सांग. पहा आता या चित्रामध्ये जो खेळ आहे तो लगोरीचा खेळ आहे. पहा आपण त्याला लिगोरच्या म्हणतो. लगोरीचा खेळ आहे. त्यानंतर वरील चित्रात दर्शवलेल्या खेळाव्यतिरिक्त चेंडूच्या साहाय्याने खेळल्या जाणाऱ्या तुला माहीत असलेल्या कोणत्याही 2 खेळांची नाव सांग. पहा चेंडूच्या साहाय्याने खेळला जाणारा खेळ आहे क्रिकेट आहे, हॉकी आहे, फुटबॉल आहे, बरोबर, टेनिस आहे. अशा पद्धतीचे हे जे खेळ आहेत त्या 2 खेळांची तुला नावं सांगायची होते. वरील चित्रात दर्शवलेल्या खेळात पुढे काय घडले असेल ते 3-4 वाक्यात सांग. पहा म्हणजे यामध्ये तुम्हाला लगोरी हे जे चित्र आहे यावरून काय घडलं असेल ते म्हणजे लगोरी त्या ठिकाणी पाडणार. मग ते काय करणार? विद्यार्थी ची मुली असतील त्या काय करणार? त्या लगोऱ्या एकावर एक ठेवणार आणि जर एकावर एक ठेवून पूर्ण झालं की त्या ठिकाणी काय होणार ते म्हणजे हे जे खेळ आहे या खेळामध्ये तुम्हाला काय काय दिसतंय ते तुम्ही त्या ठिकाणी 3-4 वाक्यामध्ये लिहिलं की तुम्हाला म्हणजे लिहिलं नाही तर सांगितलं तर तुम्हाला त्या ठिकाणी 2 मार्क मिळणार होते. पहा आता लेखी चाचणी याच्यामध्ये काय केलेलं आहे? खालील संवाद वाच व त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिही. पहा आता लेखीमध्ये काय आहे? पेन्सिल आणि खोडरबर यांच्यातील संवाद आहे तो व्यवस्थित वाचायचा होता आणि त्याच्यावर उत्तरं लिहायची होते. पहा आता पहिला प्रश्न होता, पेन्सिलने खोडरबरला कोणता प्रश्न विचारला ते लिही. अरे खोडरबर तू माझं लिहिलेलं का खोडतोस? हा प्रश्न त्या ठिकाणी पेन्सिलने खोडरबरला विचारला होता. पहा खोडरबरला केव्हा मजा आली असती ते लिही. तर पेन्सिलसारखे काहीतरी नवीन तयार करता आलं असतं तर खोडरबरला मजा आली असती असं उत्तर लिहिणं अपेक्षित होतं. पहा त्यानंतर तुला जर पेन्सिल किंवा खोडरबर बनवायची संधी मिळाली तर तू कोण व्हायला आवडेल? का ते लिही. पहा आता या ठिकाणी लिहिले खोडरबर व्हायला आवडेल. खोडरबर कारण चुका सुधारण्याची संधी देण्यात मला आनंद मिळतो. पहा ही जी प्रश्नपत्रिका आहे ही एका विद्यार्थ्याने लिहिली आहे. त्याच्यामुळे थोड्याशा चुका असतील परंतु त्या चुका आपण टाळण्याचा प्रयत्न केलेला आहे. खोडरबर व्हायला आवडेल कारण चुका सुधारण्याची संधी देण्यात मला आनंद मिळतो अशा पद्धतीचं त्या विद्यार्थ्यांनी लिहिलेलं आहे. त्यानंतर खालील बातमीचे वाचन कर व त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिही. आता या ठिकाणी ही जी बातमी आहे ती वाचायची होती आणि त्यावर आधारित जी प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवायचे होते. तर पहा जिल्हा परिषद केंद्र शाळा बाच या शाळेतील वार्षिक क्रीडा स्पर्धा केव्हा पार पडली ते लिही. तर पहा 23 डिसेंबर रोजी शाळेच्या मैदानात मोठ्या उत्साहात वार्षिक क्रीडा स्पर्धा पार पडली. म्हणजे उत्तर पाहिजे 23 डिसेंबर या दिवशी. त्यानंतर क्रीडा स्पर्धेत प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना कोणत्या गोष्टीचे महत्त्व समजून दिले ते लिहा. तर प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्त्व समजून दिले. कशाचे? खेळाचे. क्रीडा स्पर्धेत एकूण किती खेळांचा समावेश होता? तर क्रीडा स्पर्धेत एकूण 5 खेळांचा समावेश होता. त्यानंतर खालील कविता वाच व त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिही. आता पहा क्रीडा स्पर्धेमध्ये 5 खेळांचा समावेश होता. पहा या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर खालील कविता वाच व त्यावर त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिही. पहा आता ही कविता वाचून त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहायची होती. पहा वळण या शब्दाचा उपयोग करून एक अर्थपूर्ण वाक्य तयार करून लिही.
वळण म्हणजे वाटेवर वळण असते. पहा आता वाटेवर वळण असतं, हे वळण या शब्दावरून काय केले, अर्थपूर्ण शब्द त्या ठिकाणी तयार केलेला आहे. पहा त्यानंतर पुढे आहे खालील शब्दात पुढे कंसातील योग्य शब्द लिही. खळ खळाळणारे, खळाळणारे काय तर पाणी. त्यानंतर फुलांचा काय तर गुच्छ. त्यानंतर 6वा आहे खालील उतार्यात योग्य ठिकाणी कंसातील नाम व सर्वनाम ओळखून रिकाम्या जागी लिही. एके दिवशी एक मुंगी बाहेर फिरायला गेली. फिरता फिरता ती शेतात पोहोचली. तेथे तिला तिची मैत्रीण चिंगी भेटली. चालत चालत त्या दोघी तळ्याच्या काठी गेल्या. बरोबर, म्हणजे ती चिंगी त्या असं लिहिणं अपेक्षित होतं. 3 मार्कासाठी हा प्रश्न होता. त्यानंतर खालील सूचना फलक वाच व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही. पहा आता या ठिकाणी वरील सूचना फलका कोणत्या ठिकाणी लावला आहे ते लिही. तर कोणत्या ठिकाणी लावला आहे, उद्यानामध्ये. कुठं लावला आहे, उद्यानामध्ये लावलेला आहे. त्यानंतर वरील सूचना फलकात एक नवीन सूचना सुचव आणि लिही. बागेतील फुलांना किंवा झाडांना हात लावू नये ही वेगळी सूचना लिहिली. त्यानंतर वरील सूचना फलक आलेल्या उद्यानाचे नाव लिही. पु ल देशपांडे उद्यान. उद्यानाचं नाव काय आहे, पु ल देशपांडे उद्यान. त्यानंतर खालील कृती योग्य की अयोग्य लिही. पारूने बागेतील फुले तोडली, अयोग्य कृती आहे. संदीपने आईबाबाजवळ उद्यानात खाऊ घेऊन जाण्याचा हट्ट केला, ही देखील अयोग्य कृती आहे. दीपालीने उद्यानात चालताना पायवाटांचा वापर केला, ही योग्य कृती आहे. त्यानंतर खालील कृती सोडव. खालील वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करून प्रत्येकी एक वाक्य लिहि. धूम ठोकणे. धूम ठोकणे म्हणजे पळून जाणे आपण याला म्हणतो. त्याचा वाक्यात उपयोग. मांजराला पाहताच उंदराने धूम ठोकली. कपाळावर हात मारणे, थोडक्यात पश्चाताप होणे. म्हणजे मुलाचा पराक्रम पाहून आईने कपाळावर हात मारला. त्याचबरोबर आपण एखादी वस्तू आणायला आईने सांगितले आणि जर आपण विसरलो तर आपण काय करतो, कपाळावर हात मारतो. म्हणजेच त्या ठिकाणी मुलाचा पराक्रम पाहून आईने कपाळावर हात मारला, अशा पद्धतीचा हा वाक्प्रचाराचा आपण काय करू शकतो, वाक्यात उपयोग करू शकतो. त्यानंतर पावसाशी संबंधित शब्द लिही. या ठिकाणी पावसात ढग दिला होता, वादळ, वारा, त्याचबरोबर गारा, वीज असे शब्द आपण पावसाशी संबंधित लिहू शकतो. पहा त्यानंतर खालील सूचनेनुसार कृती कर. खालील वाक्यात योग्य विरामचिन्हाचा उपयोग करून वाक्य लिही. गुरुजी, मी तर आई सांगते त्याच्या दुप्पट ऐकतो. पहा म्हणजे या ठिकाणी काय करायचं होतं, या ठिकाणी प्रश्नचिन्ह दिलंय ते चुकीचं आहे. पहा या ठिकाणी काय पाहिजे होता, पूर्णविराम. गुरुजी स्वल्पविराम, मी तर आई सांगते त्याच्या दुप्पट ऐकते, या ठिकाणी पूर्णविराम पाहिजे. त्यानंतर खालील चौकट पूर्ण कर. चिन्ह लिहायचं आहे. पहा हे प्रश्नचिन्ह अशा पद्धतीने असणं गरजेचं आहे. त्यानंतर प्रश्न 10वा आहे. खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाच व त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिही. पहा आता ही जाहिरात लक्षपूर्वक वाचायची होती. या मुलांनो, या आवडीचे नाटक पहा. मिनी आणि गाणारा कावळा, धमाल विनोदी बालनाट्य. उद्या दिनांक 15 मार्च रविवार दुपारी 4 वाजता. स्थळ कलारंग नाट्यगृह पुणे. लेखक दीपक नागदिवे, दिग्दर्शक रंजना चपळगावकर, निर्मिती नंदा काजवे. कलाकार 20 कलाकारांचा ताफा आणि गाणारा कावळा. आजच तिकीट खरेदी करा. तिकीट विक्री नाट्यगृहावर रात्री 8 वाजेपर्यंत. दर रुपये 50 आणि 30. आता ही जाहिरात, त्याच्यावरती प्रश्न. वरील जाहिरात कशाची आहे, तर विनोदी बालनाट्याची. कशाची, पहा विनोदी बालनाट्याची जाहिरात आहे. जाहिरात कशाची आहे, विनोदी बालनाट्य. जाहिरातीतील बालनाट्याचे नाव काय, तर जाहिरातीतील बालनाट्याचं नाव आहे मिनी आणि गाणारा कावळा. त्यानंतर जाहिरातीतील बालनाट्याचे दिग्दर्शन कोणी केले आहे ते लिही. पहा आता दिग्दर्शन कोणी केलंय, तर पहा या ठिकाणी लेखक, दिग्दर्शन कोण आहे, रंजना चपळगावकर. बरोबर. त्यानंतर या ठिकाणी वरील नाटकात एकूण किती कलाकारांचा सहभाग आहे, योग्य पर्यायाला गोल कर. या ठिकाणी 20ला गोल केले तर 21ला गोल पाहिजे होतं. पहा आता या नाटकात एकूण किती कलाकारांनी सहभाग घेतलेला आहे, पहा 20 बालकलाकारांचा ताफा आणि गाणारा कावळा एक, म्हणजे असे 21 कलाकारांनी त्या ठिकाणी काय केलेलं आहे, सहभाग घेतलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी ईचं पर्याय क्रमांक 2 21 हे उत्तर काय आहे, बरोबर आहे. अशा पद्धतीने आपण इयत्ता 3ची ही मराठी विषयाची जी प्रश्नपत्रिका आहे, पॅटच्या ज्या प्रश्नपत्रिका आल्या होत्या त्यातील ही प्रश्नपत्रिका आणि त्याची उत्तरं आपण व्यवस्थित पाहिलेलं आहे. हा जर जो व्हिडिओ
तुम्हाला आवडला असेल तर आपला चॅनल VPN एज्युकेशनल गुरु या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की असेच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ, शैक्षणिक व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो आणि त्यातून तुमच्या ज्ञानामध्ये भर पडायला नक्कीच मदत होणार आहे. सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.